वसईतील एक साधारण घरातील मासेमारी करणारा आणि अपंग असूनही या सर्व गोष्टीने हताश न होता आपल्या जिद्दीने व उच्च ध्येय बाळगून वसईतील योगेश मेहेर याने आपल्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात उत्तम यश मिळवले आहे। वसई तालुक्यातील योगेश मेहेर याने 55 वजनी गटातून अपंग मुंबई श्री हा मानाचा किताब पटकावला आहे। शरीराने अपंग असूनही योगेश याने केवळ आपल्या जिद्दीने आणि दृढ निश्चयाने बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे। अभी आए हैं इस फील्ड के अंदर तो आपको इस मुकाम पर पहुंचने में थोड़ा वक्त लगेगा, तो अभी घबराओ मत, उदास मत हो, एक दिन आप भी इस मुकाम पर जरूर पहुंचोगे। योगेशाची घराची परिस्थिती ही बेताची असताना देखील त्याने या क्षेत्रात पदार्पण करून स्वतःच्या मेहनतीने इतके मोठे यश मिळवले आहे। तसेच त्याच्या गावच्या लोकांनीही त्याला साथ दिली असून आज पूर्ण गावात योगेशचं कौतुक होत असून सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटत आहे। शान आहे आमच्या आज योगेशमुळे गावची आमची शान वाढली आहे आणि आज आम्ही समाजाचं पण नाव लौकिक आहे की ज्या आमच्या समाजाला कुठे एवढं मोठं स्थान मिळालं नाही, पण तो योगेश अपंग असून सुद्धा आज अख्ख्या हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध होत चालला आहे। योगेश याची घराची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तो त्याचे शिक्षणही नीट घेऊ शकत नव्हता, परंतु गावातील काही लोकांच्या मदतीने त्याने 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं। योगेश हा सकाळी 4 ते 11 पर्यंत मासेमारीचे काम करतो व त्यानंतर घरी येऊन संध्याकाळी जिममध्ये वर्कआउटसाठी जातो। जवळजवळ 7-8 वर्ष झाली व्यायाम करतो, परंतु 2014 साली महाराष्ट्र श्री आणि मुंबई श्री असे मी किताब पटकावले आणि 2015 साली भारत श्रीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केला आणि आता 5 जानेवारी 2016 मध्ये पुन्हा मुंबई श्री किताब पटकावला। आणि तुला ही आवड कशी झाली? आमच्या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव हा दरवर्षी 26 ते 31 डिसेंबर रोजी होतो। त्यामध्ये बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा ही आयोजित करण्यात येते। ते मी लहानपासून ही स्पर्धा बघायचो, मला ही स्पर्धा बघून मला मनात इच्छा झाली की हे करू शकतात तर आपण का नाही। मग मी मनाशी निश्चय केला आणि मी व्यायामाला सुरुवात केली। व्यायाम करता करता मला 7-8 वर्ष झाली आणि मी लोकल कॉम्पिटिशन खेळू लागलो। योगेशने आतापर्यंत भरपूर पदकं व बक्षिसे मिळवली आहेत। त्यांपैकी 2014 मध्ये त्याला मुंबई श्री व महाराष्ट्र श्रीने गौरवण्यात आले होते। त्यानंतर 2015 मध्ये योगेशला भारत श्रीमध्ये सुवर्ण पदक मिळाले होते व आता 2016 मध्ये त्याने मुंबई श्री पटकावले आहे। जैसे कि हम लोग ने योगेश को 3.5 साल पहले एक कंपटीशन में देखा था, तो फिर उसे हम लोग ने ये बोला कि हमारी जिम में आएगा क्या, तो उसने बोला ओके आई एम रेडी, मैं आता हूँ आपकी जिम में। तो फिर उसे हम लोग ने पूरा गाइडेंस बताया कि कैसा क्या करना है, कैसा ग्रोथ होता है, मसल कैसा डेवलप्ड होता है। तो फिर उसने जिम आया तो उसका वर्कआउट स्टार्ट करे, जैसे कि ट्रेनर्स है मंसूर मेमन, अब्दुल मेमन, अविनाश और मैं ट्रेन करते पूरा उसे। फिर उसे बताते कि वर्कआउट के बाद क्या करना है। वर्कआउट के बाद जैसे उसका प्रोटीन शेक रहता है, उसे पूरा प्रोटीन शेक लेना पड़ता है वर्कआउट के बाद। वर्कआउट से पहले जैसे सुबह में वो 4 बजे उठ के जाता है, 4 बजे बोर्ड खींचने जाता है, बोर्ड पे से काम पे आता है 11 बजे तक, फिर बाद में वो सोता है, फिर शाम में 4-5 बजे वर्कआउट के लिए आता है। वर्कआउट में 2 घंटा वर्कआउट करके फिर उसका प्रोटीन शेक होता है। फिर बाद में वो जैसे 3 साल में उसका इतना इम्प्रूवमेंट हुआ है मसल क्वालिटी, जैसे कि 2014 में उसने मुंबई श्री और महाराष्ट्र श्री मारा है और 2015 में मिस्टर इंडिया में गोल्ड मेडल जीता है और 2016 अभी रिसेंटली उसने मुंबई श्री मारा है। पुढच्या तयारीला आम्हाला तर आता भारत श्री आणि एशियामध्ये सुद्धा आम्हाला त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे की तू एशियामध्ये सुद्धा कसं नंबर 1 पदक पटकावू शकतो, तसेच पूर्ण वर्ल्डमध्ये सुद्धा आम्हाला त्याला पुढे न्यायचं आहे आणि त्याची सुद्धा तयारी आहे की मी पूर्ण पुढे कसं जाऊ। तो याच्यासाठी पूर्ण जोमाने तयारी करत आहेत आणि आमचे ट्रेनर तौफिक, मकसूर, अविनाश, अब्दुल यांचा त्याला पूर्णपणे सपोर्ट आहे। घरापासून जिमचं अंतर खूप लांब असूनही योगेश सकाळी मासेमारी करून पुन्हा संध्याकाळी स्वतः सायकलवर जिमला जातो। गेल्या 3.5 वर्षांपासून योगेश या जिममध्ये व्यायाम करतो।
केवळ उच्च इच्छाशक्तीच्या जोरावर मेहनत व चिकाटीने योगेशने आपल्या अपंगत्वावर मात करून हे उत्तुंग यश मिळवलं आहे आणि तरुण पिढीसमोर स्वतःचा एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे योगेशचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमीच आहे. खुलासा न्यूज वसई.